हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर पिरियड. आपण लेसन पाहत आहोत रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. आणि सुरुवातीला आपण रेस्पिरेशनचे मेन स्टेप्स किंवा प्रोसेस पाहत आहोत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे ब्रीदिंग, मीन्स इनहेलेशन, हवा आत घ्यायची, हवेसोबत ऑक्सिजन आत येतो. आणि एक्सहेलेशन म्हणजे उच्छ्वास, इन्स्पिरेशन आणि आउटस्पिरेशन. या उच्छ्वासामध्ये एक्सपिरेशन मध्ये कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. ओके, so when oxygen is entering, oxygen आत येतो, it is called as inspiration. It enter in respiratory tract, it enter in alveoli, आपण त्याला म्हणतो एक्सटर्नल रेस्पिरेशन. त्याच्या पुढची स्टेप आहे इंटरनल रेस्पिरेशन. काय आहे इंटरनल रेस्पिरेशन? Oxygen which has entered in the alveoli, it goes in the blood. हा alveoli मधून ऑक्सिजन हा ब्लड मध्ये जातो. ओके, इट एंटर इन ब्लड. अल्व्हिओलाच्या बाहेर ब्लड कॅपिलरी असतात, बरोबर आहे. आणि ऑक्सिजन जो आत आला आहे तो या अल्व्हिओला मधून ब्लड मध्ये जातो. दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये काय होतं? इट गेट स्प्रेड, इट गेट ट्रान्सपोर्टेड इन द ब्लड. दॅट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड जेव्हा हा रक्तात जातो ऑक्सिजन, आपण तेव्हा म्हणतो द ब्लड इज प्युरिफाईड, बरोबर आहे. आणि हे प्युअर ब्लड इट गोज टू द सेल. त्यामध्ये पुढची स्टेप आहे रेस्पिरेशनची, ते म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. ठीक आहे. काय होते सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये? दिस ऑक्सिजन एंटर इनसाइड द सेल आणि त्याच्यामध्ये सेलमध्ये आहे ग्लुकोज C6H12O6 प्लस ऑक्सिजन. इट प्रोड्यूस कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तयार होते आहे एटीपी. धिस एटीपी एनर्जी इज द आउटकम ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. आणि हे सेल्युलर रेस्पिरेशन होता आहे सेलमध्ये. द ऑक्सिजन विच एंटर इन द ब्लड इट गोज इन द सेल. या प्रोसेसला आपण म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हा एटीपी तयार होते. दिस एटीपी इज एनर्जी करन्सी. लक्षात ठेवा, हा जो एटीपी आहे याला म्हणतात एनर्जी करन्सी. सेल्स, ओके सॉरी, इथे कॅलरीज तयार होतात. एटीपीने कॅलरीज तयार होतात आणि these calories they are used to convert ADP into ATP. ADP is diphosphate, adenosine diphosphate. दोन फॉस्फेट मॉलिक्यूल असतात. त्याला हा एक मॉलिक्यूल ऍड होतो, त्यासाठी एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे एडीपीचं रूपांतर एटीपी मध्ये होतं. ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? कन्व्हर्जन ऑफ एडीपी इंटू एटीपी. एडीपीचं रूपांतर एटीपी मध्ये होणं याला म्हणतात फॉस्फोरायलेशन. आणि यासाठी एनर्जी लागते. ते एनर्जी कुठे तयार होते? ते एनर्जी या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये तयार होते आहे. सो धिस पार्ट ह्या डायग्राम मध्ये बघा. या डायग्राम मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, ऑक्सिजन आत आला, सेल्युलर रेस्पिरेशन झालं. यामध्ये अर्थातच पुन्हा कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जाईल आणि हा कार्बन डायऑक्साइड पुन्हा याच रेस्पिरेटरी सिस्टीम मधून बॉडी मधून बाहेर टाकला जाईल. आता यामध्ये ही जी प्रोसेस आहे ही रेस्पिरेटरी प्रोसेस आहे. यासोबत आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम काम करत असतात. ज्या वेळेस रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे म्हणजे मुख्यतः ब्रीदिंग आणि ब्रीदिंग नंतर हे पुढच्या प्रोसेस सुरू होतात, त्यावेळेस जेव्हा काही कारणाने
काही शॉक बसल्यामुळे किंवा ड्रॉइंग म्हणजे माणूस बुडला असेल अशा वेळेस त्याला जेव्हा नैसर्गिकपणे श्वासोच्छ्वास घेता येत नाही तेव्हा त्या माणसाला आर्टिफिशियल ब्रीदिंग केलं जातं, कृत्रिम श्वसन केलं जातं. त्याला म्हणायचं आर्टिफिशियल रेस्पिरेशन. फोर्सफुली त्याच्या तोंडामध्ये हवा आत टाकली जाते आणि पुन्हा ती हवा बाहेर काढली जाते तोंडावाटे. ह्याला आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणतो. आणि हेच काम जेव्हा दवाखान्यामध्ये मशीनद्वारे करतात, ओके, त्या मशीनला म्हणायचं व्हेंटिलेटर. काय म्हणायचं त्याला? व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर काय करतं? व्हेंटिलेटर परफॉर्म द ब्रीदिंग आर्टिफिशियली. मेनली ज्यावेळेस माणूस स्वतःचा श्वासोच्छ्वास घेऊ शकत नाही किंवा ऑपरेशनच्या वेळेस, ऑपरेशनच्या नंतर लगेच जेव्हा माणसाला कृत्रिम श्वसनाच्या यंत्रावर ठेवतात त्याला व्हेंटिलेटर म्हणतात. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ सपोर्टिंग सिस्टीम. जीव वाचवण्यासाठी त्याला जी सिस्टीम वापरली जाते सिस्टीममधला एक महत्त्वाचा पार्ट आहे हा व्हेंटिलेटर. ओके. आणि याच्यामुळे माणसाला आर्टिफिशियल रेस्पिरेशन पुरवलं जातं, जे काम आपोआप इनव्हॉल्युंटरी प्रोसेस आपण पाहिलं ब्रेनच्या मार्फत जे प्रोसेस होत असते ती आर्टिफिशियली केली जाते. त्याला आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणत असतो. आता यामध्ये आपल्या बॉडी सजीवांच्या शरीरामध्ये हा जो ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड हा होत असतो. ऑल द ऑर्गॅनिझम्स जे काही ऑक्सिजन लागतं, एरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये ह्या ऑक्सिजनची गरज आहे. आणि सर्व ॲनिमलमध्ये अशा प्रकारचं मुवमेंट ही जी आहे ही गॅसेसची होत असते. आपल्या बॉडीमध्ये फक्त गॅसेसचीच मुवमेंट होत नसते. व्हेरियस सबस्टन्सेस दे आर ट्रान्सपोर्टेड बाय व्हेरियस मीन्स. अनेक पद्धतीने वेगवेगळे सबस्टन्सेस आपल्या शरीरामध्ये ट्रान्सपोर्ट होत असतात. समजते तुम्हाला? आता पहा याच्यामध्ये कोणकोणते ट्रान्सपोर्ट आहेत. याच्यामध्ये एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होतं? फूड इज एंटर्ड इन द बॉडी बाय द ओपनिंग माउथ. माउथ तोंडाद्वारे अन्न आत घेतलं जातं. हा डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. आता ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. असा डायजेस्टिव्ह ट्रॅक आपला नसतो. इट इज डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. समजून सांगण्यासाठी आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात ही डायग्राम काढलेली आहे. फूड इज एंटर अँड इट इज डायजेस्टेड. कॉम्प्लेक्स फूड इज कन्व्हर्टेड इनटू सिंपल सबस्टन्सेस. आपण त्याला म्हणतो डायजेशन. डायजेशन झाल्यावर डायजेस्ट झालेलं फूड हे सेलमध्ये ऍब्सॉर्ब होतं. इट इज ऍब्सॉर्ब in the cell, in the blood stream, and that food enter in the blood stream. आता या ठिकाणी the food is glucose. हे कुठे ऍड होत आहे? या ब्लड स्ट्रीम मध्ये ऍड होत आहे. कशातून? थ्रू द सेल्स. सेल मधून ते ब्लड मध्ये आत जातं. अजून एक आणि अनडायजेस्टेड फूड आहे जे अन्न पचलेलं नाही आहे. दॅट फूड इज गिव्हन आउट ऑफ कोर्स बाय द एनस. फिकल मॅटर हे बाहेर टाकलं जातं. आणखी एक सिस्टीम होत असते ती म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके. काय होतं एक्सक्रिटरी मध्ये? द नायट्रोजनस वेस्ट मटेरियल इट इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द ब्लड इनटू द किडनी. हे जे आहे नेफ्रॉन हा किडनीचा पार्ट आहे. आणि दॅट इज एक्सक्रिटरी मॅटर. That is the urea or uric acid. It is given out. Excretory matter. It is given out from the opening. All these substances हवं असलेल्या बॉडीमध्ये ठेवलं जातं, आतमध्ये घेतलं जातं. जे नको आहे, अनडायजेस्टेड आहे किंवा जे एक्सक्रिटरी आहे, बॉडीला हार्मफुल आहे, नकोसं आहे, ते बॉडीतून बाहेर टाकलं जातं. These transport is going on continuously in all the living organism. फक्त माणसाच्याच नाही तर अगदी साध्यातल्या साध्या प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला हे ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल दिसत असतं. हे ट्रान्सपोर्ट हे दोन प्रकारे होत असतं. डिफ्युजन अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. डिफ्युजन म्हणजे सेलच्या आतमध्ये बाहेरून मटेरियल आत येतं
अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त आहे, आत कमी आहे, तो पदार्थ बाहेरून सेल मेम्ब्रेनला छेदून पेनिट्रेटिंग द सेल मेम्ब्रेनच्या थ्रू आतमध्ये येतो, त्याला म्हणायचं डिफ्युजन. हे डिफ्युजन जे आहे ते पॅसिव्ह होत असतं, त्याच्यामध्ये एनर्जी वापरली जात नाही, ती आपोआप होते अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे बाहेर जास्त आहे, आत कमी, असं दाणा पाण्यात टाकला तो फुगतो, बाहेरचं पाणी दाण्यामध्ये गेलं, त्याच्यासाठी वेगळी एनर्जी द्यावी लागली नाही. कधी कधी एनर्जी देऊन अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन तो पदार्थ ट्रान्सपोर्ट करावा लागतो. When the transport is carried out against the concentration gradient, it is called as active transport. आणि active transportला एनर्जी वापरावी लागत असते. समजते तुम्हाला? फॉर एक्झाम्पल, सेलच्या बाहेर मटेरियल हे ज्या कमी आहे, सेलमध्ये जास्त आहे, तरी सुद्धा ते मटेरियल बाहेरून आतमध्ये घेतलं जातं. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय? जास्त कडून कमीकडे, त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ठीक आहे, जास्त कडून कमीकडे, उतारावरून पाणी खाली येतं, ते आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. परंतु इथे बाहेर कमी आहे, आतमध्ये जास्त आहे, तरी सुद्धा बाहेरचं आत येत आहे, म्हणजे कमी कडूनही पुन्हा जास्तकडे जात आहे, आपण त्याला म्हणतो अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि त्यासाठी एनर्जी लागते. हे गर्दीतून जाण्यासारखे, गर्दीच्या दिशेने आपण जर जात असतो तर आपल्याला वेगळी एनर्जी द्यावी लागणार नाही, आपण आपोआप ढकलत पुढे जातो. परंतु गर्दी एका बाजूने येते आणि आपल्या ऑपोजिट दिशेने आत शिरायचं आहे, आपल्याला ऑपोजिट दिशेने जायचं तर आपल्याला पूर्ण जोर लावून जावं लागेल, तेव्हा एनर्जी लागते, त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर दोन प्रकारे मटेरियलचं ट्रान्सपोर्ट हे होत असतं. मग ते ट्रान्सपोर्ट डायजेस्टिव्ह ट्रॅकमधून ब्लडमध्ये होईल, किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकमधून ब्लडमध्ये होईल, किंवा ब्लडमधून युरिनरी ट्रॅकमध्ये होईल. कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्ट जे आहे ते या दोन प्रकारे होत असतं. आणि प्रत्येक सजीवामध्ये हे ट्रान्सपोर्टचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यासोबत ह्याला हे बाहेरून जेव्हा आत येतं तेव्हा आपण त्याला म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर, म्हणजे बाहेरून, सेलच्या बाहेरून सेलमध्ये येत आहे. कधी कधी इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट बऱ्याचदा होत असतं. इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? विदिन द सेल. हा जो सेल आहे, ओके, it has cytoplasm. Within the cell also there is movement of material. एका विशिष्ट दिशेने सायटोप्लाझम हे फिरत असतं. लक्षात घ्या, सेल मधलं सायटोप्लाझम हे स्टँड स्टील, स्थिर नसतं, त्याच्या आतमध्ये मुवमेंट होत असते आणि या मुवमेंटद्वारा ते सायटोप्लाझम हे आतल्या आत हे मुव्हिंग करत असतं, हालचाल करत असतं. या मुवमेंटला म्हणायचं सायक्लॉसिस. काय म्हणायचं त्याला? सायक्लॉसिस. इंट्रासेल्युलर मुवमेंट ऑफ द प्रोटोप्लाझम, इट इज कॉल्ड ॲज सायक्लॉसिस, किंवा त्याला दुसरा शब्द आहे स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमची ती स्ट्रीमिंग मुवमेंट आहे. आणि या स्ट्रीमिंग मुवमेंटमुळे, सायक्लॉसिसमुळे इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट हे मटेरियलचं होत असतं. सो मटेरियल ट्रान्सपोर्ट एक्स्ट्रासेल्युलर और इंट्रासेल्युलर, दोन्ही प्रकारचे ट्रान्सपोर्ट हे सर्व सजीवांमध्ये आपल्याला दिसतात, जे सिंपल आहेत. फॉर एक्झाम्पल, आधी सुरुवातीचे जे पॉरिफेरा सारखे जे प्राणी आहेत, क्लासिफिकेशनच्या सुरुवातीच्या लेव्हलचे, त्यांच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स नसतात. त्यांच्यामध्ये ब्लड वेसल, हार्ट किंवा हे रेस्पिरेटरी सिस्टीम असे मोठे मोठे ऑर्गन्स नाही आहेत. त्यांचं लाईफ, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर हे खूप सिंपल आहे. अशा वेळेस त्यांच्या बॉडीमध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमधूनच पाण्याची हालचाल होत असते आणि मटेरियलचं ट्रान्सपोर्ट होत असतं. पाण्याच्या द्वारे आलेले जे जीव आहेत ते डायजेस्ट होतात, बाकीचे बाहेर टाकले जातात. आत येण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पोर्स असतात, बाहेर टाकण्यासाठी विशिष्ट प्रकारचे ओपनिंग्स आहेत. ते होत असतं स्पॉन्जेसमध्ये. सिलेंटरेटामध्ये पण तेच आहे. सिलेंटरेटा म्हणजे हायड्रासारखा प्राणी, त्यांच्या आतमध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीमधून पाण्याचं ट्रान्सपोर्ट होत असतं आणि त्या पाण्याच्या द्वारा बाकी मटेरियल सुद्धा शरीरामध्ये खेळतं राहतं, पसरतं, फिरत राहतं. त्याच्यापेक्षा हायर जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये आहेत फ्लॅट वर्म्स, त्यांच्यामध्ये पॅरेंकायमाटल सर्क्युलेशन दिसतं. राऊंड वर्म म्हणजे जंत आहे ना, ॲस्कॅरिस सारखे प्राणी, त्यांच्या बॉडीमध्ये
वेगळी खूप मोठी सिस्टीम नाहीये. बॉडी वॉल कॉन्ट्रॅक्ट होते. बॉडी वॉल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे आतल्या लिक्विडवरती प्रेशर येतं आणि ते प्रेशर आणि त्या प्रेशरमुळे ते लिक्विड पुढे सरकतं, बॉडीमध्ये फिरतं. किंवा कॉक्रोचमध्ये आर्थ्रोपोडा, त्यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. हार्ट सारखा ऑर्गन आहे की जो पंप करतो, परंतु त्यामध्ये पूर्ण ब्लड वेसल नसतात. आपण शिकणार आहोत ते पुढे. त्याच्यामुळे ते मटेरियल जे आहे ते शरीराभरती पसरतं. किंवा स्टारफिश, इकायनोडर्माटासारखे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आपल्या वॉटर व्हस्क्युलर सिस्टीम दिसते. पाण्यातून आतमध्ये चॅनल्स असतात बॉडीमध्ये, त्या चॅनलमधून पाणी पुढे जात असतं. त्यांच्यामध्ये वेगळी सर्क्युलेटरी सिस्टीम दिसत नाही. परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे सजीवांमध्ये हे ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल हे होत असतं. आणि या ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियलमुळेच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ऑक्सिजन आत येतो आहे, तो ब्लडमध्ये जातो आहे, ब्लडमधून तो सेलमध्ये जातो आहे, सेल्युलर रेस्पिरेशन होतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, तो पुन्हा ब्लडमधून रेस्पिरेटरी सिस्टीमने बाहेर टाकला जातो. आता रेस्पिरेटरी सिस्टीम आपण शिकली. आता आपण पुढे शिकणार आहोत सर्क्युलेटरी सिस्टीम, सर्क्युलेशन. आता ह्या लेसन मधला आपला जो पहिला पार्ट आहे रेस्पिरेशन हा इथे पूर्ण झालाय. आता पुढे आपण शिकणार आहोत सर्क्युलेशन. कसं बॉडीमध्ये हे फ्लुइडच्या मार्फत गॅसेस सर्क्युलेट होतात, फूड मटेरियल सर्क्युलेट होतं. त्यासाठी ब्लड आणि लिम्फ हे दोन सर्क्युलेटरी मटेरियल आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि त्याचं सर्क्युलेशन कसं होतं, त्याचं कंटेंट काय आहे हे अर्थातच आपण पुढच्या पिरियडमध्ये शिकणार आहोत. ओके, थँक्यू.